या काउंटरवरती आहे ना डॉक्युमेंट आणि जे तुमचं मित्रांनो झेरॉक्स काढून झाले आपले आणि आता आतमध्ये बघूया आता वेटिंग करत होते मला मित्रांनो जर तुम्ही री-इश्यू करत असेल ना हो गया तर डॉक्युमेंट्स माझे क्लिअरन्स झाले लास्ट राऊंड फायनल आतमध्ये गेल्यावरती बाबा। तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग। मी अमित डोईफोडे, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल HD विश। तर मित्रांनो तुम्ही आता माझा चेहरा बघत असाल, थोडासा डल उतरलाय, सर्दी खूप भयानक झालेली, रात्री पण झोप प्रॉपर झाली नाहीये आणि कालच तुम्हाला मी सांगितलं की आज माझा पासपोर्ट पण रिन्यूअल आहे। तर त्याची शेड्यूल मी चेंज करायचा प्रयत्न करत होतो, पण नेक्स्ट मंथ मध्ये मला डायरेक्टली त्याचा अपॉइंटमेंट भेटत होती। बोललो थोडीशी विल पॉवर आपली चांगली आहे आज, थोडी बोललो जाऊन करून यायला काय प्रॉब्लेम नाही, विचार केला। तर एक मिनिट हिला बघा, मी तुमच्याशी बोलतोय, रेकॉर्डिंग चालू आहे, तर ही तिकडून अशी 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 करते, इशारे करत होती मला, हाय कर, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, हे या। गुड मॉर्निंग पण नाही झाली आहे, आता झाली आहे गुड आफ्टरनून। आणि तुम्ही आता बघू शकता 12 वाजून 12:30 झालेत आणि आपली अपॉइंटमेंट आहे 3ची आहे। तर 2:45चा रिपोर्टिंग टायमिंग आहे। मी आता सगळे पेपर डॉक्युमेंट्स रेडी केलेत। सोनालीची पण माझ्यामुळे यस 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 आणि माझ्यामुळे सोनालीची पण थोडीशी तब्येत डाऊन झाली माझ्या इन्फेक्शनमुळे। तर त्रिशाला पण आम्ही जरा विचार करतोय लांबच ठेवायला, पण ती काय ऐकतच नाही, आजीकडे पण बाहेर थांबत नाही हॉलमध्ये, कशी असते। तर सगळे डॉक्युमेंट पण झाले रेडी, सोनाली थोडा रेस्ट करते। तर आता आपण निघूया खाली आणि थोडेसे डॉक्युमेंट्सची आपल्याला झेरॉक्स काढायची होती आणि त्याच्यावरती साइन करायची होती। ओके, आता सगळ्यांचे ऑल येस तर ऑलरेडी सगळ्यांचे पासपोर्ट आता रेडी झालेच आहे, फक्त माझा रिन्युअल होता, माझा 2014 मध्ये मी काढलेला, आता 24 आहे, 10 वर्ष झाले त्याला आणि आता त्याची एक्सपायरी झाली आहे। रिइश्यू केला आणि आता निघतो डायरेक्टली पासपोर्ट ऑफिसला। येस येस आणि माझा आता पासपोर्टची आजची जी अपॉइंटमेंट मी घेतली कमला मिलला बाय। आणि तुम्हाला माहितीच असेल की सोनालीने न्यू काढलेला, माझा जो आहे तो रिन्यू आहे आणि ते कमला मिल मध्येच मी पण अपॉइंटमेंट घेतली, कारण की ते इझी आणि तिथे प्रोसेस पण खूप फटाफट होते। तर आता निघतोय मी खाली त्या डॉक्युमेंटची झेरॉक्स काढायला। तर चला भेटू आपण डायरेक्टली खाली। येस बोला बोला, पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे, या। तर मित्रांनो आता आलो मी खाली, ऊन पण खूप आहे यार, पाऊस फक्त पडला नाही पाहिजे, पाऊस पडला की सगळी कामं मग माझी वाकडी तिकडे होणार, इकडे तिकडे सगळं काम सगळे डिले होणार आहे। तर आता आपण निघूया डायरेक्टली, सर्दी जाम झाली यार, जाम, असं वाकलो ना डायरेक्ट खाली सॉफ्टी निघते। भाई साहब ट्रॅफिक बघा, हा एक ट्रक बंद झाला इकडे, फुल ऑन ट्रॅफिक चालू आहे। दुसरे मी सायनला क्लायमेट असं झालंय ना की मला असं वाटतंय की ना थोडा पाऊस पडेल, पाऊस पडला ना तर मला कुठेतरी थांबायला लागेल, कारण की सगळ्या डॉक्युमेंटची फाईल घेऊन चालले मी। रोडवरती ट्रॅफिक थोडीशी झाली आता, मगाशी जी ट्रॅफिक दाखवली ती खूपच होती, म्हणून काय जास्त यूज करायला नाही भेटलं, कारण की एका हाताने फोन बघून गाडी चालवणं पॉसिबल नव्हतं। कधी संपणार ना आमच्या मुंबईमध्ये काय माहिती, कारण की एक सायनचा पण रोड बंद केला या लोकांनी, पूर्ण ट्रॅफिक शेपूर आणि जो आपला टाऊनला जायचा रस्ता आहे त्यामुळे पूर्ण लोड या रोडवरती येतोय आणि या रोडला आल्यामुळे सगळीकडे जिथे जिथे ज्यांना जायचे हा शॉर्टकट असल्यामुळे इथेच ट्रॅफिक होता। झेरॉक्सची आता प्रोसेस चालू आहे इकडे, डॉक्युमेंट जे मला रिक्वायर्ड होते त्याची अर्धे डॉक्युमेंट्स इथे आहेत, बाकीचे डॉक्युमेंटचे आता ते झेरॉक्स देतात। मित्रांनो जर तुम्ही री-इश्यू करत असेल ना तर मी तुम्हाला आहे ना एक डॉक्युमेंट सांगेन कोणते कोणते लागतात, जास्त काही डॉक्युमेंट नाही लागत, फक्त 5 ते 6 डॉक्युमेंट हे लोक विचारतात, त्याची लिस्ट आहे ना मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून ठेवेन की काय काय डॉक्युमेंट्स लागतात री-इश्यूसाठी, म्हणजे ज्याचा एक्सपायर्ड झाला आणि त्याला परत अजून नवीन पासपोर्ट अप्लाय करायचा, त्यासाठी री-इश्यू, फक्त नवीनसाठी नाही, त्यासाठी जे काय डॉक्युमेंट असतील ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो। झेरॉक्स काढून झाले आपले आणि पाऊस आला आहे, बघू शकता रोड पूर्ण ओला ओला झाला, तर थांबलेलो मी 15-20 मिनटं थांबलो साईडला, पाऊस येतो त्यामुळे, आणि आता आपण निघतो डायरेक्ट लोअर परेलला।
मित्रांनो आता इथे पोहोचलो मी पासपोर्ट ऑफिसच्या इथे आणि आता बाईक पार्किंग करूया आपण. किधर है पार्किंग? किधर है? इधर. तर मित्रांनो इथे आपली बाईक उभी आहे आणि इथे आता पार्किंग यांना पेमेंट देतो. कितना हो गया? 50. कितने घंटे का? फुल टाइमिंग है. फुल भी घंटा गाड़ी नंबर. आता अशी यांनी पावती दिली मला आणि आतमध्ये आता चाललो. माझा 3:15चा टायमिंग आहे, रिपोर्टिंग टायमिंग. आणि आता आतमध्ये बघूया आता वेटिंग करवतात ते नाही, कारण की इथे आल्यावरती ह्यांचा रिस्पॉन्स पण चांगला आहे. सोनालीचा पण जेव्हा काढलेला तर टाईम जास्त घेत नाही हे लोक. तर बघूया आता किती वेळ जातो आपल्याला आतमध्ये घेणं. हां मिनिट दोन थोडे कधी आतमध्ये पण काम चालूच आहे. या काउंटरवरती आहे ना डॉक्युमेंट आणि जे तुमचा हा जो फॉर्म आहे, हा जो ऑनलाईन आपण फॉर्म भरलेला असतो ते पहिलं व्हेरिफिकेशन करतात इथे. तर डॉक्युमेंट्स माझे क्लिअरन्स झाले सगळे आणि मला आता नंबर दिला आहे 403. आतमध्ये चाललं होतं. एक राऊंड कंप्लीट झालं. सेकंड राऊंडला परत बोलवलं आहे. याच्यामध्ये थम्स आणि फोटोज माझा घेतला आहे आणि आता सेकंड राऊंडला बघूया काय विचारतात. सेकंड राऊंडची गर्दी इकडे अशी लागली आहे. इथे चहा आणि कॉफी स्नॅक्सचं पण काउंटर इथं ठेवलं आहे यांनी. जर लेट होत असेल कोणाला तर इथे सँडविच हे ते पण ठेवलं आहे. लास्ट राऊंड फायनल याच्या आतमध्ये गेल्यावरती माझं पासपोर्टचं कंप्लीट. A few moments later. मित्रांनो फायनली आपलं आता झालं पासपोर्टचं पूर्ण व्हेरिफिकेशन आणि डॉक्युमेंटेशन. आणि थोड्या दिवसामध्ये पोलीस येतील घरी जस्ट इन्फॉर्मेशनसाठी आणि त्यांचे काही डॉक्युमेंट्स कलेक्ट करतील त्यासाठी. आणि देन माझा नवीन पासपोर्ट मग परत येईल. तर आता निघालो मी पार्किंगच्या इथे. ते स्मॅश आहे. वाव, हा गाडी बघा काय मस्त चालवत आहे. तर आता आपण निघूया घरी जायला निघतो. आता ते सगळं पेपर हे ते ठेवतो डिक्कीमध्ये आणि डायरेक्टली तुम्हाला भेटतो घरी. तर मित्रांनो आत्ता आलो मी घरी. 10 मिनटं झाले आणि चेंज केलेत. आता वेळी बघा आल्यापासून रडते. हिला ह्यातला आहे ना सोडा पाहिजे प्यायला. चिडचिड बघा कशी करते. आणि झालं तुझं रडून. बघा किती शाणी आहे बघा ही. आणि आता मी निघतोय थोड्यामध्ये जिमला. तर मित्रांनो ते सर्दीमुळे ना परत डोकं जाम झालं माझं. विचार करतोय ब्लॉग पण आता इथेच एंड करतो. छोटा शॉर्ट आणि सिम्पलच ठेवतो ब्लॉग, कारण की हा ब्लॉग जो होता इन्फॉर्मेशनसाठी होता, पासपोर्टचा रिइश्यूसाठी. तर मित्रांनो ब्लॉग मी आता इथेच एंड करतो. आय होप सो जर तुम्हाला आजचा जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. ब्लॉगमध्ये तुम्हाला काय आवडलं ते प्लीज मला कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो जर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. खालीवरती तुम्हाला ते बेल आयकन दिसेल, क्लिक करा. आणि भेटूया मित्रांनो आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला आताचा ब्लॉग मी आता इथेच एंड करतो. चला टाटा बाय बाय बाय. हॅलो त्रिशा. हॅलो त्रिशा.